टोटल एस्टिमेटची रक्कम असते त्याच्या फक्त त्याच्या टाकी आणि वितरण व्यवस्था 50 लाखाची असते. तर त्या म्हणजे 5% म्हणजे बरोबर आहे. अप्रॉक्स एस्टिमेट जी आहे त्या अप्रॉक्स एस्टिमेटच्या 5%. ठीक, म्हणजे टोटल 2 कोटी खर्च येणार आहे, टाकीला 50 लाख रुपये खर्च येणार, त्याच्या 5% रक्कम म्हणजे 50 लाख 2.5 लाख रुपये भरायचे. तर मोठी रक्कम नाही ती. रक्कम किती असते महार शेवटी ग्रामस्थांवर आणि त्याच अंतर्गत पहिली 1 कोटीची योजना गावात झाली आहे. तीच योजना जर कार्यान्वित नसेल, लोकांना पाणी मिळत नसेल, लाभ क्षेत्रात पाणी जात नसेल, तर दुसरी स्कीम करण्यात काय पॉइंट काय? आणि 1 मिनिट मी त्याच्यावरती 1 मिनिट म्हणतो की जर समजा 1 कोटी रुपयाची 1 कोटी रुपयाची जी योजना झाली, आता सर्वेक्षण कुणी केलं अभियंत्यांनी त्याच्यात पण खोलात जायला लागेल. कारण काय झालंय माहितीये का, लोकांचं पाणी आणि पाणी योजना ह्याच्यावरच विश्वास उडलाय. बरोबर आहे का ना बापू? कोटी रुपये तुमच्या हातामध्ये 2 मिनिटं. आता ऐका ना, आता ही योजना प्रत्येक ठिकाणी राबवली गेली. ऐका, ही योजना आहे ना, जलपेय योजना मी प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बऱ्याच गावामध्ये राबवली गेली. पण त्याच्या आधीच्या बेस योजना ज्या आल्या होत्या आपल्यासारख्या 1 कोटी रुपयाच्या, त्या बेस लाईनला ही बेस लाईन जोडली तर ती एकदम मजबूत तयार झाली. आता आपल्या पद्धतीमध्ये तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर ह्या 1 कोटीच्या पाण्याच्या योजनेचा हा सगळा प्रस्ताव होता, जे सिमेंट तयार केलं गेलं, तर रस्त्याच्या उजव्या बाजूची जी चौरातली लोक आहेत, बोगऱ्याची लोक आहेत, ह्या सफर वस्तीवली जी लोक आहेत, यांचा ह्या योजनेमध्ये विचारच केला गेला नाही की रोडच्या उजव्या बाजूची जी आहे ती शाळेच्या तिकडची. मग तुम्ही त्या पद्धतीने, आणि हे निकष कोण ठरवते? गेले 12 ते 15 वर्ष आम्ही 10 वर्ष झाले ह्या गोष्टीसाठी जोडतोय की या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. कोटी रुपये 96 लाख रुपयामधले जवळजवळ मला वाटते 18 लाख रुपये पाटील शिल्लक आहेत. मागच्या पिरियड मध्ये सुद्धा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या पटलावरती लिहून दिला असताना की भैया ह्याचे पैसे देऊ नका तुम्ही, हे हा मनमानी कारभार का केला जातोय आणि ह्याच्या पाठीमागे काय. बस बाकी आमचा या जलपेय योजनेला काही विरोध नाही किंवा गावाचा पण विरोध नाही. ठराव केलेला नाही ना, ठराव केला तरी 10 लाख रुपये काय दिले? ऐका ना, त्यांना बोलू देतात, विषय चालू करून घेऊन मग बोलू नाही. आता आजच्या मीटिंगचे विषय पहिला विषय मागे सभेचं पुस्तक वाचन केलं. आता आपण आपल्या नंतर 2 विषयापासून जे पुढे होणार आहे त्याच्यानंतर आपल्या आरोग्याचे जे काही 2 काय विषय माहिती त्यानंतर त्यांना पुढे मीटिंगला जायचंय. काय काय असते नाही, आज मीटिंग आहे. आता आपल्याला त्यांचं म्हणून तर सगळे सहकार्य करतात. नाही, आता आपल्याला सगळ्यांचं हेल्थ कार्ड काढायचंय. हेल्थ कार्ड म्हणजे आधार कार्ड सारखंच कार्ड निघणारे 14 अंकी नंबर आहे. त्याच्यामुळं एखादं पेशंट जर गेलं प्रायव्हेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, त्याची पूर्वीची मेडिकल हिस्ट्री येणार आपण, म्हणजे त्याला तपासण्या वगैरे करावं लागणार. त्याच्यासाठी सगळ्यांनी आपल्या आधारला मोबाईल लिंक करून घ्या. आपल्याला हे घरगुती जाऊन करायचं आहे. सगळ्यांचे नसते आता आम्ही हे कार्यक्रम चालू करणार आहे. पोस्ट ऑफिस कंपल्सरी लहान मुलांपासून ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांचं सगळ्यांचं काढायचं. हा महत्वाचा विषय आहे. नाही, आम्हाला फक्त आधारला मोबाईल लिंक करून घ्या प्रत्येकाचे घरातले. ज्यांचे अकाउंट आहेत त्यांचे लिंक असणार आहे. नाही, आम्ही यूज करणार माता सुरक्षित उपकेंद्रात 3 मतदार नगर आहे. आता इथे आणि नळवडे वाढले. फायदे काय नाही, फक्त HB ज्यांचं कमी आहे त्यांना पुढे मेडिसिन वगैरे देणार आहे. वेगळे काही आभा कार्डचे एवढंच फक्त लिंक होणार आहे. सगळं डिजिटल पुढे नाही. हा, डिजिटल इंडिया करायचं. वेळ वाचणार, पैसे वाचणार. हॉस्पिटल गेले
कळणार. हा, आधार तुला कार्ड काय ट्रीटमेंट द्यायची आपला आधार कार्डवर कसं पत्ता निघतो तसं मेडिकल एवढाच विषय होता महत्वाचा. फक्त आता आधार निघतो. हो हो, हो, सर.